एकाचं लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर काही दिवसानंतर पंढरपूरची वारी आली. आता आली जवळ 2 महिन्यावर, बरोबर आहे. पंढरपूरची वारी आली आणि तो पंढरपूरच्या वारीला निघण्याची तयारी करत होता. बायको म्हणे कुठं निघालात? तो म्हणे पंढरपूरला जायचं. ती म्हणे मला यायचं. काय म्हणे? मलाही तुमच्या बरोबर यायचं. तो म्हणे अगं पंढरपूर म्हणजे काय सारसबागला फिरून येणं नाही. हा, दिवे घाटातून चालायचं असले की पायाला पुढे येतात. ते चालणं सोपं नाही, अवघड आहे, गर्दी असती. ती म्हणे लाख अडचणी असल्या तरी चालतील, पण मला तुमच्या बरोबर पंढरपूरला यायचं. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. आहे का नाही? मला पंढरपूरला यायचंय तुमच्या बरोबर. ते म्हणे मग यायचं असेल तर राज हट्ट, बाल हट्ट आणि स्त्री हट्ट पुरवावा लागत असतो बरं का. चल म्हणे. आता दोघंही पंढरपूरला निघाले. बघा, पंढरपूरला गेले. आता वेळ कमी आपल्याकडे, पंढरपुरात पोहोचले. आता पंढरपुरात पोहोचल्याच्या नंतर ऐका दादा, हा एकादशीची प्रदक्षिणा करायला निघाला. लक्ष देऊन ऐका बरं का. एकादशीची प्रदक्षिणा करायला निघाला. बायको म्हणे कुठं निघालात? तो म्हणे प्रदक्षिणा करायला चाललो. ती म्हणे मला यायचं. तो म्हणे हे बघ, आतापर्यंत रस्त्यानं ठीक होतं, चुकलं उकलं तर दिंडी नंबर सांगून त्या दिंडीत आपल्याला जाता येत होतं. पण आता जर पंढरपूरला जर हरवलीस ना तर पंढरीच आठवल. कळतं का माझं बोलणं? पंढरपूरला हरपलं की पंढरीच आठवती महाराज. या नवीन बाया जर आल्या तर जुन्या बाईच्या पदराला सोडत नाहीत. तिच्या पदराला धरून एवढी गर्दी असते बघा. माझी दिंडी आहे सोहळ्यात म्हणून मला माहिती आहे. आणि हा लय अवघड बघा. ती म्हणे मी तुमच्या हाताला धरून चालते पण मला येऊ द्या. आणि महाराज दोघेही प्रदक्षिणा करायला निघाले आणि वाळवंटात आले पुंडलिक रायाच्या मंदिराजवळ. आता पुंडलिक रायाच्या मंदिराजवळ कमी गर्दी असते का? जिकडं जायचं तिकडं फक्त तोंड करून उभं राहायचं, आपोआप लोटत नेतात लोक. एवढी गर्दी असते महाराज. आता हे दोघं चालले, एक भला मोठा दिंडीचा लोट आला आणि या दोघांच्या मध्ये हिचा हात सुटला आणि ती दिंडी 1000-1500 माणसाची पास होईपर्यंत बायको दिसेनाशी झाली. आता बायको दिसे, एवढ्या गर्दीत बायको कुठं सापडणार आहे? आणि महाराज बायको हरवली कावरा बावराचा. पहिलीच तर भेटना, इकून तिकून भेटली तर ती पंढरपुरात हरपली. आता अवघड आहे का नाही? बायकोचा शोध घ्यायला लागला. बायको काय सापडना महाराज. आहे का नाही? बरं ये रे, मायबाप हरवल्यावर काय वाटत नाही, बायको हरवल्यावर. आमच्या दिंडीत एक आलं त्याची बायको हरवली. ते म्हणे त्या दिंडीला राख लावा म्हणे, पण माझी बायको सापडून द्या. हा, ती दिंडी मला काय घेऊन दिलं नाही. खरंच म्हणलं होतं ते. बायको हरपल्यावर का सोपं आहे? दिवसभर बायकोचा शोध घेतला महाराज, पण बायको काही सापडली नाही. दिवसभर फिरला, बायको सापडली नाही. कंटाळला आणि एका मंदिरात जाऊन बसला. ऐकताना लक्ष देऊ. ते मंदिर होतं प्रभू रामचंद्राचं. प्रभू रामचंद्राकडे विनंती केली म्हणे, देवा तुमच्या कृपेनं बायको मिळाली, पण मला काय सांभाळता आली नाही. तुम्ही आता एकदा माझी बायको एवढ्या गर्दीत सापडून द्या, तुमचे खूप उपकार होतील. तिथं मागवते, दणकन बुग्गा मारला. इकडे बघ म्हणे, त्याची हरवलेली, कळते का तुम्हाला? अरे त्याची हरवलेली मी शोधून आणली, तर तुझी हरवलेली काय शोधून देणार आहे? तू इकडे माझ्याकडे चल. बायको करून देण्याचा कॉन्ट्रॅक्ट त्याच्याकडे होता, हरवलेली सापडून देण्याचा माझ्याकडे. कुठं काय मागावं हे कळणं फार महत्वाचं आहे. विठाला विठाला देवाकडं मागतात, कुणाकडं काय मागावं हे कळलं पाहिजे. हेची दान हेची म्हणल्याच्या नंतर आणण्याची व्यावृत्ती होत असते बघा. माय लक्ष देऊन ऐका. च म्हणले की पर्याय संपले. हा, एका आईचे 3 मुलं रडायला लागली. आई बाहेरून आल्यावर मोठ्याला म्हणे काय झालं रडायला? तो म्हणे आई मला 10 रुपये पाहिजे. मग देते 10 रुपये, रडू नको. त्याच्यापेक्षा छोटा असते त्याला म्हणते तुला काय झालं रडायला? तो म्हणतो आई मला बिस्किटचा पुडा पाहिजे. मग बिस्किटचा पुडा देते, रडू नको. त्याच्यापेक्षा लहान असते त्याला रागवत नाही बघा. त्याला म्हणते राजा तुला काय झालं रे रडायला? तुला 10 रुपये देऊ का? आईच म्हणते तुला 10 रुपये देऊ का? तो म्हणतो आई मला 10 रुपये नको. तुला बिस्किटचा पुडा देऊ का? तो म्हणतो आई मला बिस्किटचा पुडा नको. मग तुला खाऊ देऊ का? ते पोरग म्हणतं मला खाऊ नको. मग तुला खेळायला देऊ का? ते पोरग म्हणतं मला खेळायलाही नको. ती आई म्हणते अरे राजा तुला 10 रुपये नको, बिस्किट नको, खाऊ नको, खेळायला नको. अरे मग तू रडतो का? तेव्हा ते पोरग म्हणतं आई मला 10 रुपये नको, बिस्किट नको, खेळाय नको, खाऊ नको. आई मला याच्यापैकी काही नको, फक्त तू मला सोडून कुठंच जाऊ नको. च म्हणले की पर्याय संपले. मला बाकी काहीच नको, मला फक्त तू पाहिजे. आणि खरं पोरग कोणतं? हेच जे मायला म्हणतं ना. मला त्या दादानी आल्या आल्या आईची ओळख करून दिली. ही माझी आई आहे, हे माझे वडील आहे. बाकी नाही सांगितलं काय. हा,
म्हणले माझे वडील वारकरी आहेत आणि ही माझी आई आहे, लक्ष ठेवा. अगोदर ओळख करून दिली आई वडील. आणि खरं पोरग हेच म्हणायचं ना महाराज, माय बाप जे म्हणतं आई तू मला सोडून जाऊ नको, बस बाकी मी काय करायचं तर करेल. आता हे म्हणल्या जातं, पण मायसाठी नाही, तिच्यासाठी. तू जाऊ नको, मी सगळ्याला हाणतो, तू जाऊ नको. हाय का नाही, लक्षात ठेवा बघा. अरे हे वाक्य बोलल्या जातं, पण बायकोसाठी बोलल्या जातात. मग खरं पोरग याला म्हणावं का नाही. ऐका दादा, च म्हणले की पर्याय संपले. हे चिदान देगा देवा, देवाला मागता देवा तुझा विसर न व्हावा, मला तुझा विसर पडला नाही पाहिजे, हे दान तू मला दे. लक्ष देऊन ऐका बरं का. देवाचा विसर पडू नये माणसाला. देव धर्म सांदी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजत असे. आता किती पंक्ती उठल्या इथं. किती वाजता जेवण चालू झालते सावंत भाऊ? हा बोला बोला बोला. 6 वाजता, 6-7 वाजता ना. 9:30 पर्यंत चालली. जेवायला 60 आणि कीर्तनाला 8. असंच ना. बघून रिकामे केले सगळे बघा, आणि गेले घरी बघून रिकामे करून. आहे का. देव धर्म सांदी पडिले, विषयी गोंधळ गाजत असे. पुढच्या वर्षी 7 ते 9 कीर्तन आणि मग भोजन. असं विठाला 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 विठाला. देवाचा विसर पडला ना महाराज लोकाला. आज चला सांगा, हे कीर्तन ठेवलं तुम्ही यंदा म्हणजे सगळ्याला बरं वाटतं असं समजू नका. काही ना ते बॅनर पाहिलं की लगेच म्हणतात अर झोपू देत नाहीत रे. आता हे तू मर गावाच्या बाहेर जाऊन पड, गावात येऊ नको. आहे का. हे दुर्योधनाच्या अवलादी आपल्याचे बघा. बरोबर आहे का नाही. ऐका वाक्य बोलतो कळलं तर बघा. अंगात ताप असली तर भोजन गोड लागत नाही, आणि अंगात पाप असलं तर भजन गोड लागत नाही. कळलं माझं बोलणं. एखाद्याला हे भजन आवडत नसेल तर समजा याच्या अंगात काहीतरी पाप आहे, आणि पाप असलं की देव धर्म आवडत नसतो. लक्षात येतं माझं बोलणं. सप्ताह जर सुरू केला तर लोक बोलायला सुरुवात करतात अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेले. सप्ताह म्हणजे गाव बुडवणं. एवढ्याचे संडास बांधले तर गाव सुधारणार नाही का. एवढ्यावरच संडास राहिले का. लॉकडाऊन मध्ये 100ची क्वार्टर 1000ला घेऊन पेली तेव्हा गावचा विकास नाही का आठवला. हा तेव्हा गावचा विकास नाही आठवला. खोटा 3 तासाचा पिक्चर काढायचा खर्च 70-80 कोटी रुपये आहे. त्या पुष्पा पिक्चरनं अर्धा भारत लंगडा केला. असं करायले बा, मी काय पाहिला नाही. द्या असं करायले सगळेजण. आहे का नाही. बरं महाराज, पिक्चर पाहून लोक सुधारायले का बिघडायले. बोला 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 बोला. बिघडायला लागले. मग त्याला विरोध नाही. अब्जावधीचा खर्च आता IPL वर आहे, क्रिकेटवर. एका क्रिकेटरची खरेदी किती आहे माहितीये का. 15 कोटी, 16 कोटी, 18 कोटी, 20 कोटी, 22 कोटी. एका क्रिकेटरला खेळायला खरेदी करा एवढे पैसे लागतात. अब्जावधीचा खर्च क्रिकेटवर आहे महाराज. क्रिकेटनं शेतकऱ्याच्या जीवनातला कुठला प्रश्न सुटला मला सांगा, मी कीर्तन करायचं बंद करेल. चला, क्रिकेटमुळे शेतकऱ्याच्या जीवनात हा फायदा झाला महाराज. हा एखादं उदाहरण. मग त्याला विरोध नाही, पिक्चरला विरोध नाही, आणि येऊन जाऊन धार्मिक कार्यक्रमाला काय विरोध करता हो. धार्मिक कार्यक्रमाला मदत केली पाहिजे का विरोध केला पाहिजे. तू का म्हणे सत्यकर्मा व्हावे घातली या भय नरका जाण. चांगल्या कामाला मदत करा, पण आज शोकांतिका आहे का नाही. बरं पिक्चर खोटा आहे ना, त्याच्या अगोदर 4 ओळी दिलेल्या असतात बघा. इस कहानी के सभी पात्र और घटनाएं काल्पनिक है, इसका कोई व्यक्ति या घटना से संबंध नहीं है. यदि किसी घटना का संबंध होगा तो मात्र इसे एक संयोग कहा जाएगा. या चित्रपटातील दृश्य आणि घटना काल्पनिक आहे, याचा कोणत्या व्यक्तीशी या घटनेशी संबंध नाही, आणि यदा कदाचित संबंध आला तर हा योगायोग समजावा. असं स्पष्ट लिहिलेलं असतं. तरी पिक्चर पाहताना बाया ढसाढस रडतात. त्या हिरोच्या मागे जर गुंडे लागले मोरे दादा, तर ही घरातूनच म्हणती पळ रे माय मर्तकांवर. त्याला काय होत नाही व, तो ताण घेऊ नको व. हा अवघडच नाही. आमच्या शेतात बाया निंदत होत्या. तुमच्या इकडे निंदन म्हणतात का खुरपणं. खुरपणं भागाभागात बदल असतो. आमच्या इकडे मेल्यावर माणसं चालतात, तुमच्या इकडे जीव गेल्यावर का. मग सारखंच आहे बघा. लक्ष देऊन ऐका. ते खुरपत होत्या बाया, खुरपत होत्या. एक बाई दुसऱ्या बाईला म्हणे होय व ते संग्राम नेईल का नाही व देव यानीला. म्हणलं तू खुराप घे, तुला काय घे नाही त्या संग्रामचे पैसे आमचे घेतले खुराप. अवघडच आहे का नाही हे सांगा बरं. लटिके ते रुचे साच कोणाही न पचे. खोट आहे पण सोडा वाटतं का. चांगली मालिका सुरू व्हायची असली तर बाया नवऱ्याला जेवाय वाढत नाहीत. पटकन जेवून घ्या, पवित्र रिश्ता चालू होणारे, मी पुन्हा वाढणार नाही. वल्ल्या फोकांना नाही घाणाय पाहिजे. मग नवरा आल्यावर हातातला रिमोट खाली ठेवाव, मोबाईल खाली ठेवाव, त्याला पाणी द्यावाव, जेवायला द्यावाव, आणि रिकाम्या टायमात TV पाहाव. आणि असं नाही झालं की मग रूमण्याचा वापर होतो.
रूम न माहिती ना आवताच हा त्यानंच आरती होती विठाला 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 लक्षात खोट आहे पण सोडावंसं वाटत नाही. आणि हे देव धर्म खरंय पण ऐका वाटतं का मला नाही. देव धर्म सांदी पडिले सकळ विषयी गोंधळ गाजत असे. देवा धर्माचा लोकाला कंटाळा येतोय आज. ही शोकांतिका आहे महाराज लक्षात ठेवा बरं का. ही एक वाक्य बोलू ऐका. कोणत्याही मुसलमानाला जाऊन भेटा म्हणा